नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल यातील दुसरा पाठ भारतीय भूगोलाचा इतिहास या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. या नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 6वीचे सर्व विषयाच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. यामधील प्रश्न आहे खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यामध्ये 1 प्राचीन द्वीप कोणकोणते आहेत? कुशद्वीप, क्रौंचद्वीप, शाकद्वीप, प्लक्षद्वीप, पुष्करद्वीप, जंबूद्वीप आणि शाल्मली द्वीप हे काही द्वीप आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. पुढे आहे 1 प्राचीन भौगोलिक संकल्पना. त्यामध्ये विश्व, त्यानंतर पहिलं दिलं आहे विश्व, त्यानंतर पृथ्वी, त्यानंतर द्वीप, त्यानंतर आहे भारतवर्ष, त्यानंतर आहे ग्रहण आणि शेवटी आहे कालमापन. पुढचा प्रश्न आहे कंसातील योग्य शब्द निवडून खालील विधाने पूर्ण करा. यामध्ये पर्याय आपल्याला दिलेले आहेत पुष्कर, आशिया आणि पृथ्वी. त्यामध्ये पाहूया 1 जंबूद्वीपाचा रिकामी जागा खंडात सर्वात जास्त भाग आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द आहे आशिया. दुसरा आहे कमळ पुष्पांनी युक्त सरोवराचा भाग म्हणजे रिकामी जागा द्वीप होय. रिकाम्या जागी योग्य शब्द येईल पुष्कर. तिसरा आहे चंद्रग्रहणात रिकामी जागाची छाया चंद्रावर पडते. तर रिकाम्या जागी योग्य शब्द येईल पृथ्वी. पुढचा आहे गटातील वेगळा घटक ओळखा. त्यामध्ये लक्षद्वीप, ब जंबूद्वीप, क कुशद्वीप, ड पुष्करद्वीप. तर यातील वेगळा घटक आहे लक्षद्वीप. दुसरा आहे चंद्र, ब तारे, क नक्षत्रे, ड चांद्रयान. यातील वेगळा घटक आहे चांद्रयान. ओळखा पाहू मी कोण. त्यामध्ये 1 जांभूळ वृक्ष विपुल असणारा भूभाग. त्याला काय म्हणतात? जंबूद्वीप. दुसरा आहे मोठा पाणपक्षी किंवा क्रौंच पर्वताचा भूभाग. त्याला काय म्हणतात? क्रौंचद्वीप. तिसरा आहे कुशगवताचा भूभाग. त्याला काय म्हणतात? कुशद्वीप. चौथा आहे पाण्याने पूर्णपणे वेढलेला भूभाग. त्याला काय म्हणतात? त्याला फक्त द्वीप म्हणतात. त्यानंतर आहे टिपा लिहा. त्यामध्ये 1 विश्व. याचं उत्तर पाहूया. 1 प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये पृथ्वीचे वर्णन सप्तद्वीप असे केले आहे, ज्यामध्ये 7 द्वीपांचा समावेश होतो. 2 वेदानुसार वात, आकाश, सूर्य व चंद्रातून विश्वाची निर्मिती झाली. तिसरा आहे प्राचीन भारतीयांनी विश्वाला वसुधैव कुटुंबकम मानले. 2 पृथ्वी. याचं उत्तर आहे 1 प्राचीन भारतीय विचारवंतांच्या मते पृथ्वी गोलाकार असून तिचा व्यास सुमारे 13,000 किलोमीटर होता.
2. वेदांमध्ये तिला पृथ्वी किंवा धरणी असे म्हटले आहे. तिसरा आहे द्वीप. त्यामध्ये 1. नैसर्गिकरित्या पाण्याने वेढलेला भूभाग म्हणजे द्वीप होय. 2. प्राचीन ग्रंथांमध्ये सप्तद्वीप म्हणजे 7 द्वीप असल्याचे वर्णन केले आहे. चौथा आहे ग्रहण. याचं उत्तर आहे 1. पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व ती वर्तुळाकार असते. यावरून पृथ्वी गोलाकार आहे याचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते. 2. या काळात ग्रहण सूर्य, खंडग्रास, मोक्ष यांसारख्या ग्रहणाविषयीच्या विविध संज्ञा रूढ होत्या. दिनदर्शिकेचा वापर करून पुढील कृती पूर्ण करा. आता अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे चित्र यामध्ये सुरुवातीला आपल्याला वेगवेगळे ऋतू दिलेले आहेत आणि या वेगवेगळ्या ऋतूमध्ये कोणता महिना असतो आणि या महिन्यांमध्ये कोणकोणते सण साजरे केले जातात तर हे सविस्तररित्या आपल्याला लिहायचं आहे. तर याचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे, ते व्यवस्थित निरीक्षण करून पाहून घ्या. आता मी हे पूर्ण वाचत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून घ्या. पुढचा प्रश्न आहे आकृती क्रमांक 2.2 प्राचीन द्वीप नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये 1. आफ्रिका खंडात कोणकोणत्या द्वीपांचा समावेश होतो? उत्तर आहे आफ्रिका खंडात शाल्मली द्वीप, लक्षद्वीप आणि कुशद्वीप या द्वीपांचा समावेश होतो. दुसरा प्रश्न आहे भारताचा भाग कोणत्या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे? उत्तर आहे भारताचा भाग जंबूद्वीप या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे. तिसरा प्रश्न आहे पूर्वेकडील भूमिभागाचा समावेश कोणत्या द्वीपात होतो? उत्तर आहे पूर्वेकडील भूभागाचा समावेश पुष्कर द्वीप या द्वीपात होतो. अचूक पर्याय ओळखा. त्यामध्ये 1. ग्रहणाच्या निरीक्षणातून प्राचीन भारतीयांना कोणती गोष्ट समजली? आता या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. ऋतू बदल, ब. पावसाचे प्रमाण, क. वाऱ्याचा वेग, ड. पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती. तर यातील योग्य पर्याय आहे ड. पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती. दुसरा आहे दिशा ओळखण्यासाठी कोणती निरीक्षणे उपयोगी पडतात? पर्याय आहेत पाऊस, ब. सूर्योदय, क. वारा, ड. नदी. याचा अचूक पर्याय आहे ब. सूर्योदय. तिसरा आहे जंबूद्वीप म्हणजे काय? पर्याय आहेत लहान बेट, ब. मोठा भूभाग, क. पर्वत, ड. नदी. तर याचा अचूक पर्याय आहे ब. मोठा भूभाग. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्नांची उत्तरे सांगता येतील. तर आलं लक्षात. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांची व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. इयत्ता 6वीच्या बदललेल्या सिलेबसनुसार प्रत्येक विषयाच्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर क्लिक केलं तर त्या विषयाचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.